वाटपाला मंजुरी मिळालेली आहे। मात्र आता पैसे लवकर मे महिन्याचे मिळणार तर आहेत, मात्र मे महिन्याचा हप्ता आता मिळवण्यासाठी सरकारने दिलेली 2 कामे अर्जंट तातडीने करण्याचे देखील सांगितलेले आहे। ते कामे पूर्ण होतात कोणत्याही क्षणी तुम्हाला मे महिन्याचा हप्ता व गॅस सिलेंडरची रक्कम ही 100% मिळून जाणार आहे। मेसेज लगेच येतील व पैसे देखील मिळतील। मात्र आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। याद्या आलेल्या आहेत। आता 21 जिल्ह्यात पहिला टप्पा मंजूर होत आहे। त्या जिल्ह्यांची नावे देखील वाचून तुम्हाला दाखवणार आहे। त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही। मात्र आता त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चॅनलला सबस्क्राइब केले की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता महत्त्वाची अपडेट। तर इकडे बघा, आता काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्या लाडक्या बहिणींचा चांगला फायदा झालेला आहे। त्यांना आता मे महिन्याचा हप्ता लवकर तर मिळणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळण्यासाठी ते पात्र ठरलेले आहेत। आता सरकार त्यांचं मे महिन्याच्या यादीत सर्वात आधी नाव घेणार आहे। आज तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे। आज आपल्याला जे आहे ते तुम्हाला मी काय सांगणार आहे तर मे महिन्याच्या हप्त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, कारण काही महिलांना आता हे काम जर केलं तर मे महिन्याचा हप्ता 1500 ऐवजी 3000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे। ते देखील तुम्हाला 100% मिळून जातील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर हो म्हणून कमेंट सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं होत नसेल तर तुम्ही थोड्या वेळानंतर का होईना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाची बातमी सरकारने दिलेली आहे। मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली असून लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या की त्यांना एप्रिलचा हप्ता खूप उशिरा मिळाला। मात्र ती नाराजी दूर करण्यासाठी मे महिन्याचा हप्ता सरकार आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र आता ते प्रयत्न यशस्वी ठरलेले असून कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींना 2 मेसेज येणार आहेत। होय, तुम्ही म्हणाल 2 मेसेज कशाचे, तर ते पण तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, पहिला मेसेज येईल त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता व दुसरा मेसेज मध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्यात येतील। त्यामुळे असे 2 मेसेज येतात। बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून आणा। मात्र तुम्हाला हे मेसेज येणार आहे त्यासाठी एक काम करावं लागणार आहे, अन्यथा तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार नाहीत। त्यासाठी एक काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळेल व लगेच गॅस सिलेंडरचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। तर इकडे बघा, आता आलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली, यादी जाहीर झालेली आहे। आता 21 जिल्ह्यात पैसे येत आहेत, त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे। व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने तुमचा मोठा फायदा होणार आहे। तसेच आता बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी तसेच मुख्यमंत्री साहेबांनी मोठा निर्णय घेतल्यामुळे बहिणी ह्या खुश झालेल्या आहेत। बहिणींनी अखेर सरकारचे आभार मानलेले आहेत। सरकारवर आता बहिणी खुश झालेल्या आहेत। तर इकडे बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता पहिला मेसेज काहींना 1500 येणार आहे, इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मात्र खाली लक्ष दिलं तर आता काहींना पहिला मेसेज 1500 आल्यानंतर काहींना 3000 रुपयांचा मेसेज येणार आहे, त्यासोबत 830 रुपये मिळतील। तर बघा, आता काहींना मेसेज 1500 रुपयाचा येईल तर काहींना 3000 रुपये हप्ता आल्याचा मेसेज येईल। आता तुम्ही म्हणाल 3000 रुपये जास्त रक्कम का सरकार देत आहे, तरी तुम्हाला पण मिळू शकते। मात्र हे काम करून घ्या, तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये मिळतील। कारण बहिणी ह्या नाराज झालेल्या होत्या, त्यांना एप्रिलचा हप्ता उशिरा मिळाला होता। त्यामुळे काही बहिणींना सरकार आता जास्त रक्कम देणार आहे। जास्त रक्कम जर पाहिजे असेल तर सरकारने दिलेले तुम्ही सूचनेचं फक्त पालन करा। मग तर काय काम करण्याची गरज नाही, फक्त तेवढं पालन केलं तर तुम्हाला पैसे 3000 रुपये मिळून जातील। आता काय करायचे पुढे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला 3000 रुपये मिळतील। व्हिडिओ बघत चला। तसेच आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता प्रसिद्ध जाहीर केलेले आहेत। आता 830 रुपये वाटपाला सरकारने मंजुरी दिलेली आहे। ज्यांना 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील सरकार आता गॅस सिलेंडरचे पैसे देणार आहे। मात्र त्यासाठी एक अट आहे, ती व्हिडिओ पूर्ण करून घ्या, लगेच तुम्हाला पैसे मिळून जातील। काळजी नसावी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने तुमचा मोठा फायदा होणारच आहे। तर पुढे बघा, आता लक्ष द्या, सरकारने 2 कामे आता सांगितली तर आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे। मात्र आता हे काम पूर्ण करा, छोटीशी कामं आहेत, कारण तुम्हाला आता सर्वात आधी मेचा हप्ता मिळून जाईल व जास्त रक्कम तुम्हाला मिळेल व गॅस सिलेंडरचा हप्ता पण मिळेल। आता ही कोणती कामे करायची ते तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाहीत, याच व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत। तर पहिलं काम म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। जर आधार कार्ड असेल तर ते काम होऊन जाणार आहे। आता आधार कार्ड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आता आधार कार्ड व एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे। तेवढं असल्यानंतर आता एक तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे। आता राहिलेलं काम आता तुम्हाला पुढे सांगणार आहे, व्हिडिओ बघत चला। तर इकडे बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार सरकारने इकडे जिल्हे देखील सांगितले आहेत। तर कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार ते आपण पाहूयात।
तर सध्या जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाला मंजुरी तर मिळालेली आहे। यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा हा सोलापूर पात्र ठरलेला आहे। सोलापूरमध्ये तुम्ही राहत असाल तर खुशखबर आहे, जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे। आता लक्ष देऊन बघा, नाहीतर व्हिडिओ कट केला तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता मिळणार का नाही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत कुठं पण पाहायला मिळणार नाहीये। आता लक्ष देत चला। तर इकडे बघा, पहिला जिल्हा आहे सोलापूर। आता या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे। चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून आता वर्ग होत आहे। आता सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता काहींना 1500 रुपये मंजूर झालेला आहे, तर काहींना आता 3000 रुपये मिळणार आहेत। हे 3000 रुपये आता कालचा ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला व त्यांनी ते काम केलं, आता त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर 1500 ऐवजी मे महिन्यातच तुम्हाला आता ही 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जातील, जास्त रक्कम मिळेल। बघा, व्हिडिओ फक्त 2 मिनिटं अजून शेवटपर्यंत बघत चालला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगणार आहे। तर आता ही एवढी रक्कम सोलापूर जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे। आत्ताच काही मिनिटापूर्वी चेकवरती सही झालेली आहे। इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता अजितदादा पवार हे अर्थमंत्री पाहायला मिळत आहेत, यांनी आता चेकवरती सही केलेली आहे। चेकवरती सही झालेली असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। 3000 कोटींहून अधिकच्या या चेकवरती सही आता सरकारने केलेली आहे। या चेकवरती सही झालेली असून आता कोणत्याही क्षणी तुम्हाला पैशाचे मेसेज येतील। हे पैशाचे मेसेज आल्यानंतर समजून जायचं की आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा झालेला आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत। मात्र आता या 3000 कोटीपैकी आता काही बहिणींना 1500चा हप्ता मिळेल, तर काही बहिणींना 3000 रुपयाचा हप्ता मिळेल। अशी रक्कम ही सरकार देणार आहे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये ते सर्वांना मिळणार आहेत। हे काम पूर्ण होतात गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील। तर चला, आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळण्यासाठी काय करायचं जेणेकरून सरकार तुम्हाला आताच लवकर हप्ता देऊन टाकेल। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता आधार कार्ड पहिलं काम सांगत आहे, दुसरं काम देखील पुढे सांगतो। आधार कार्ड व मोबाईल नंबर सर्वात आधी लिंक करून घ्या। आता आधार कार्ड हे सर्वांकडे असतं, जर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केलं तर मे महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी कोणत्याही क्षणाला तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पाहूया। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी जिल्हे प्रसिद्ध झालेले आहेत। लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। आता यामध्ये पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर तो म्हणजे नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळणार आहे। होय, आता नाशिक जिल्हा का, तर इकडे बघू शकता, नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार मोठी रक्कम देणार असून आता याच नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयाची रक्कम काही बहिणींना मिळणार आहे, तर काही बहिणींना लगेच 3000 रुपयांचा मेसेज देखील येणार आहे। म्हणजे ही खूप मोठी रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहे। तर आता याच नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते सांगणार आहे। कारण तुम्हाला 3000 रुपये हे 100% मिळतील। जर ते काम केलं नाही तर तुम्हाला फक्त 1500च मिळतील व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळायचे नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर पुढे बघू शकता, इकडे नाशिक जिल्ह्यात आता 830 रुपये गॅस सिलेंडरची देखील ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून हे पैसे येणार आहेत। आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होत आहेत, त्या जिल्ह्याची देखील आता बातमी पाहणार आहोत। त्यापूर्वी महत्त्वाची सूचना पाहूयात। तर इकडे बघा, आता सरकार याद्या तयार करण्यास सुरुवात करत आहे। याद्यामध्ये आता 60 लाख महिलांची नावे सरकार घेणार आहे। जर तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला मेचा हप्ता 3000 रुपये मिळेल। गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला कोणत्याही क्षणी मिळतील व सरकार आता तुमचं नाव घेऊन टाकेल। मात्र आता तुम्हाला वाटत असेल की सरकारने देखील 60 लाख महिलांच्या यादीमध्ये आपलं नाव घ्यावं व आपल्याला 3000 रुपये भेटावा, तर त्यासाठी एक काम करा म्हणून सरकारने सांगितलेलं आहे। कारण आता फास्ट सरकार 60 लाख महिलांचे नाव घेत आहे। जर 60 लाख महिलांमध्ये तुमचं नाव सरकारने घेतलं नाही तर तुम्हाला 3000 रुपये व मे महिन्याचा हप्ता खूपच उशिरा मिळू शकतो, लवकर मिळणार नाहीये। मात्र जर सरकारने आता 60 लाख महिलांची यादी जी तयार होत चाललेली आहे यामध्ये तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला कोणत्याही क्षणी आता मेसेज येतील। त्यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर येतीलच, त्यासोबत तुम्हाला मेचा हप्ता मिळून जाईल, ते पण 1500 नाही तर 3000 रुपये। मात्र आता यामध्ये नाव येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ बघत चला। कारण आता 60 लाख महिलांची नावं घेत आहे, कोणत्याही क्षणी 60 लाख महिलांची नावं पूर्ण होण्या अगोदर तुम्ही हे काम करून घ्या, नाहीतर तुमचं नाव येण्याऐवजी दुसऱ्याचं नाव येईल व तुम्हाला लवकर लाभ मिळायचा नाही। तर चला आता सांगतो काय करायचं नाव लवकर येण्यासाठी। तर बघा, यामध्ये आता लाडकी बहीण योजना पहिल्या टप्प्यात 60 लाख महिलांना पैसे कोणत्याही क्षणी वाटप केले जाणार आहेत। यामध्ये आता सरकारने यादी तयार केलेली आहे। तर यादीमध्ये काय आहे आपण पाहूयात।
तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता आता पहिल्या टप्प्यात 60 लाख महिलांना हे पैसे आता वाटप होत आहेत। यामध्ये आता पहिली यादी देखील तयार आहे। आता सरकारने पहिली यादी तयार करण्यास सुरुवात केलेली आहे। पहिला टप्पा आता वाटप होणार आहे। जशी पहिली यादी ही तयार होईल यामध्ये जसं 60 लाख महिलांची नावे आता पूर्ण होतील तसं लगेच पहिला टप्पा हा वितरित केला जाईल। पहिला टप्पा लगेचच आता महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचा हप्ता हा वर्ग केला जाईल। मात्र आता लक्ष देऊन बघत चला, आता तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर खूप मोठा फायदा होणार आहे। तुमच्या आसपासच्या महिलांपेक्षा आधी तुम्हाला रक्कम तर मिळेल, मात्र तुमच्या आसपास कोणाला 1500 मिळाले तर तुम्हाला 3000 मिळतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आसपासच्या सर्व माता भगिनींकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल। तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता पहिली यादी तयार करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। आता पहिला टप्पा हा वाटप केला जाणार आहे। यामध्ये सरकार आता बहिणींची नावे घेत चाललेले आहे। मात्र आता 60 लाख बहिणींचीच नावे घेणार आहे। यामध्ये ज्यांचं नाव सरकार घेईल त्यांना चांगली रक्कम मिळेल। तर बघा आता यामध्ये नाव येण्यासाठी आता काय करायचं तुम्हाला सांगतो। तर त्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आधार कार्ड व मोबाईल नंबर आता लिंक करून ठेवा। आता हे काम तुम्ही लगेच पूर्ण करायचं आहे। जेवढं होईल तेवढं लवकर करा। सेवा केंद्राकडे जा किंवा तुम्ही आता जे आहे ते शहरी भागामध्ये गेलात तरी जमतं। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मोठमोठे दुकान असे पाहायला मिळत असतात की त्या ठिकाणी सर्व काही दुरुस्ती, आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंकिंग सर्व काही मिळून जातं। त्या ठिकाणी जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे की आमचा आधार कार्ड व मोबाईल नंबर एकदा लिंक आहे का नाही तपासा। आता त्यांनी जर तपासलं तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तर काहीच करण्याची गरज नाहीये तुम्हाला, तुमचं नाव सरकार घेऊन टाकेल। मात्र अजून एक त्यासाठी छोटंसं काम करावं लागेल। ते एक काम पूर्ण होता लगेच तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळेल। तर ते काय काम आहे तर चला पाहूया। तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता कोणत्या क्षणी 3 विभागात पैसे सरकार सोडत आहे। आता लक्ष द्या, 2 कामे करायची आहेत। त्यातील एक काम तुम्हाला सांगितलं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करायचं। एकनाथ शिंदे यांनी आता तातडीने सूचना दिलेल्या आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय आता घेतलेला आहे। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघितला तर तुम्हाला 3000 रुपये मिळतील, त्यासोबत 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळतील। जर तुम्ही आता व्हिडिओ इथेच कट केला तर फक्त तुम्हाला 1500 रुपयाचा मेचा हप्ता येईल, पण तो हप्ता 20-25 तारखेनंतर खूप उशिरा तुम्हाला मिळू शकतो। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ आता बघत चालायचा आहे। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींनो 3 विभागात आता सरकार पैसे सोडणार आहे। तर 3 विभागातील महिलांनी सर्वात आधी काम पूर्ण करायचं आहे। तर चला आता कोणते विभाग आहेत की त्या ठिकाणी पैसे येणार आहेत। यामध्ये जर तुमचा विभाग असेल, तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तुम्हाला काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये। सर्वात आधी पैसे तुम्हाला मिळून जातील। तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये सरकारने विभाग प्रसिद्ध केलेले आहेत। तर चला पाहूयात विभाग। तर आता इकडे बघू शकता महत्त्वाकांक्षी निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। तर एकंदरीत जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार आता सरकारकडून चांगली माहिती ही मिळालेली आहे। यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बहिणींना हप्ता देण्यात येत आहे। तर पहिला विभाग इथे प्रसिद्ध झालेला आहे नागपूर विभागात राहत असाल तर काळजी करू नका, आता तुम्हाला लवकरात लवकर रक्कम मिळणार आहे। पैसे येताच काढून घ्या, सरकारने सांगितले आहे। कारण आता कोणत्याही क्षणी मे महिन्याचा हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचा हप्ता हा विभागामध्ये वाटप होणार आहे। मंजुरी पण आता मिळालेली आहे। त्यामुळे नागपूर विभागातील लाडक्या मेसेज कडे लक्ष द्या। जसे पैसे येतील तसे लगेच काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळताच तुम्हाला चांगली खुशखबर देखील ही सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। चांगली खुशखबरी तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने असा महत्त्वाकांक्षी आता निर्णय घेतलेला आहे। आता पहिला विभाग झाला नागपूर, आता पुढचा विभाग कोणता आहे आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता आता दुसरा विभाग देखील आहे। जर या विभागात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे सर्वात आधी मिळून जातील। यामध्ये आता दुसरा विभाग म्हणजे तो विभाग आहे लातूर। आता लातूर विभाग हा मराठवाड्यातील आहे। तर लातूर विभागातील आता 2 ते 4 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे वर्ग केले जाणार आहेत। या विभागात देखील आता सरकार पैसे देत आहे। तर आता या ठिकाणी काहींना 3000 रुपये मिळणार आहेत, तर काहींना 1500 रुपयांचा मेसेज येईल। पण आता एक काम करावे लागणार आहे, तरच मेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। अन्यथा मेचा हप्ता तुम्हाला पुढच्या 30 तारखेलाच मिळू शकतो। मात्र आताच तुम्हाला जर याच 2 ते 3 दिवसाच्या आत मे महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर हे काम करावं लागणार आहे, अन्यथा तुम्हाला लवकर हप्ता मिळणार नाहीये। कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघत चला। आता लातूर विभागात देखील पैसे सरकार सोडणार आहे। या ठिकाणी देखील मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे। तर चला आता पुढील विभागाची नावे आपण पाहूयात।
तर आता आलेल्या माहितीनुसार पुढील विभाग देखील जाहीर झालेला असून या ठिकाणी देखील रक्कम मिळणार आहे। आता पुढील विभाग म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चांगली रक्कम येत आहे तो विभाग आहे पुणे विभागात देखील आता सरकार पैसे वाटप करत असून काही बहिणींना आता 3000 रुपये तर काहींना 1500 रुपयांचा मेसेज येईल। आता तुम्हाला जे आहे ती चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण आता चांगली रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे, सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे पुणे विभागात देखील आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। याही ठिकाणी कोणत्याही क्षणाला आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत, म्हणजे वाटप केले जाणार आहेत। तर पुढे बघू शकता आता 60 लाख बहिणींची यादी सरकारने आता तयार केलेली आहे। यामध्ये आता 30 लाख महिलांची नावे घेतलेली आहेत। आता अजून 30 लाख महिलांची नावे घेऊन लगेच आता हा बँक खात्यात सोडणार आहे। तर तुमचं नाव येण्यासाठी आता कोणतं काम करायचं ते सांगतो, इकडे लक्ष द्या। आता हे काम पूर्ण करा जेणेकरून रक्कम मिळेल। त्यासाठी आता पहिलं काम सांगितलं, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा। त्यानंतर ई-केवायसी करायची आहे। इकडे बघा, तुमची जर ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। ई-केवायसी केल्यानंतरच लाभ मिळेल, अन्यथा जर तुमची ई-केवायसी जरी केली असेल होती, ई-केवायसी जर तुमची आता राहिली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर चेक करायचं आहे आपण ई-केवायसी केलेलं आहे का नाही। तेवढं जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला काळजी करायची नाहीये, मग पैसे मिळून जातील। कारण आता बऱ्याच बहिणींनी ई-केवायसी केलेली नाहीये, त्यांना आता लाभ मिळणार नाहीये। तर ई-केवायसी नक्की करा जेणेकरून तुम्हाला 3000 रुपयांची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल। 3000 रुपये हे सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। चांगली रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होतील, त्या जिल्ह्यांची नावे सर्व काही पुढील व्हिडिओत पाहायला मिळेल। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करावं लागेल। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे। धन्यवाद।